नमस्कार सर्वांना, मी अक्षया माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर लास्ट ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की मी होम टूर देणार आहे, तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या दुबईच्या या घराची होम टूर देणार आहे। मी सांगितलं होतं की ह्या घरामध्ये आम्ही डिस्कंटिन्यू करणार आहोत, तर त्याआधी मी तुम्हाला होम टूर देणार आहे। तर आज मी आणि आर्विक, इथे आर्विक तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतोय। तर मी आणि आर्विक दोघेही मिळून तुम्हाला आज होम टूर देणार आहोत। तर आज आहे फ्रायडे आणि आता ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत, संध्याकाळ व्हायला आलेली आहे। आपल्याकडे 6:30 वाजलेले असतील भारतामध्ये। बोल बाबू, वेलकम टू आवर होम। आर्विक आता बऱ्यापैकी इंग्लिश शिकायला लागलाय, काही सेंटेन्स तर खूप छान बोलतोय। तर मी तुम्हाला एंट्रन्स पासून दाखवते कसं आहे। तर लिफ्टच्या राईट साईडला तुम्ही आल्यावरती हा जो एवढा पॅसेज तुम्हाला दिसतोय तितकाच लेफ्ट साईडला सुद्धा पॅसेज आहे। तर राईटला आल्यावरती हे सगळे समोरासमोर अशी घरं आहेत। ही जी उभी आहे ती इलेक्ट्रिक, मी तुम्हाला बोलली ती बाईक आहे, माझे नेबर्स आहेत त्यांची आहे ती बाईक। आणि इथून आल्यावरती हे या बाजूला माझं हे घर आहे, पुन्हा या बाजूला असंच एंडला माझा हा सेकंड लास्ट रूम आहे। या बाजूला समोर आणखी एक रूम आहे आणि इथे जे मी तुम्हाला दाखवते ते या बाजूला हॉपर रूम आहे, म्हणजेच काय गार्बेज टाकण्यासाठी हॉपर जो असतो ना ते आहे। तर इथे कसं तुम्ही यायचं, तुमच्या घरातला जो काही कचरा असेल तर हा असा ड्रॉवर सारखा आहे, हा ओपन करायचा आणि ह्याच्यात तुमचा कचरा टाकायचा, तो डिरेक्टली खाली जातो आणि सकाळी सर्व मग गार्बेज कलेक्ट होऊन मोठमोठ्या डस्टबिन मध्ये इथून नेला जातो। सो म्हणजे तुम्हाला गार्बेज टाकण्यासाठी कुठेही जायचं नाहीये। पूर्ण फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरला हे गार्बेज रूम आहे, जिथे प्रत्येक जण येऊन आपल्या घरातला कचरा टाकतो, तो डिरेक्टली खाली जातो आणि मग तिथून तो कलेक्ट केला जातो। तर आणि हे आहे, भले गार्बेज रूम माझ्या बाजूला असलं तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा वासाचा किंवा कसला त्रास होत नाही, कारण की तसा काही प्रश्नच येत नाही। कारण इथे पॅसेजमध्ये पूर्ण सेंट्रलाइज एसी असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता एसीचं कंट्रोल आहे, कंट्रोलर पण आहे, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारच्या वासाचा वगैरे असा काही त्रास होत नाही। सो हा आहे एंट्रन्स। तोरण सुद्धा होतं दरवाजाला, पण ते कालच हुक निघाल्यामुळे निघाला। आम्ही इथे पेस्ट केलेले आहेत हुक, इथे आम्ही कुठेही खिळे मारत नाही शक्यतो। सो ते हुक निघाल्यामुळे तोरण निघालेलं आहे, मी पुन्हा लावीनच। इथे मी छानसं असं शुभद लाभ असं स्टिकर्स लावलेले आहेत, हे मी गेल्या वेळी पण दाखवले होते। सो हा असा डोअर आहे। ते इकडचे डोअर खूप मजबूत असतात, म्हणजे जर ब्लास्ट प्रूफ असतात ते। तर आता या चला तुम्ही पण माझ्यासोबत माझ्या घराची टूर करूया। तर हे असं आहे एंट्रन्स माझ्या घराचं, तुम्ही बघू शकताय। इथून आल्यावरती जसं हे तुम्ही असं येता ना, तर या बाजूला इथे आहे वॉशरूमचा डोअर आणि आहे मेन डोअर। अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे, तर आता इथून मेन डोअर मधून तुम्ही आतमध्ये आलेला आहात, तर लॉक सिस्टम कसं आहे, इथे काहीच नाहीये, फक्त लॉक ओपन करायचं आणि क्लोज करायचं असं आहे। तर कीने लॉक होतं, तुम्ही कीने लॉक केल्यावरती रात्री जेव्हा आपण आपल्या घराच्या सर्व कड्या लावतो ना, पण इथे तुम्हाला एकही कडी नाही दिसणार दरवाजाला, कारण तुमची की तुम्ही लॉक करून इन्सर्टच करून ठेवायची, म्हणजे बाहेरून कोणीही कुठल्याही कीने ओपन करण्याचा प्रयत्न करणार नाही। तर असं इकडचं लॉक सिस्टम असतं। तुम्ही एंट्री करताना इथून, तर या बाजूला आहे वॉशरूमचा डोअर आणि या बाजूला तुम्हाला दिसेल संपूर्ण वॉर्डरोब, ठीक आहे। तर इथे ना मी जस्ट एक असा हुक लावून ठेवलाय, रोज आर्विकला स्कूलमध्ये सोडायला जायला येताना अम्ब्रेला लागते, सो मी ती इथे हँग करून ठेवली आहे। माझी स्वतःची की ठेवली आहे, मंदारची वेगळी असते, तर माझी की इथे आणि माझी रोजची लागणारी क्रॉस बॅग मी इथे हँग करून ठेवलेली आहे, लगेचच इकडून घेऊन जाता येतं असं मी इथे स्टिक केलेलं आहे हुक। सो आता मेन एंट्री पासून या बाजूला तुम्ही बघू शकता मोठाच्या मोठा स्टोरेज आहे, खूप मोठं आहे, 1 2 3 4 कबर्डचं एवढं मोठं वॉर्डरोब तुम्हाला दिसत असेल। तर इथे हे सर्व लाईट्स आहेत वॉशरूमच्या आणि प्लस या मधल्या पॅसेजच्या लाईटचं इथे स्विच आहे। तर त्याच आणि राईट साईडचा जो स्विच आहे
हा हीटरचा आहे. तुम्ही जेव्हा पण अंघोळीला जाणार असाल ना त्याच्यात जस्ट 5-10 मिनिटं आधी तुम्हाला हा स्विच ऑन करायचा आहे. ऑटोमॅटिक तुमच्या टॅबला गरम पाणी येणार आहे. सो असं तुम्ही आता एंट्री करताय. केल्यावरती तुम्हाला हा सगळ्यात पहिल्यांदा दिसेल तो म्हणजे बेसिन आणि त्याला मोठा मिरर आहे. आणि या बाजूला मी इथे बास्केटमध्ये जे पण माझं रोजचं क्लिनिंगचं स्टफ आहे ते आणि ते शॅम्पू बॉटल वगैरे असं सर्व ठेवते. या बाजूला इथे ब्रश आर्विकचा आणि आमचे सगळे पेस्ट वगैरे हे असं सर्व मी ठेवते, फेस वॉश वगैरे. त्याच्यानंतर हे इथे शॉवर आहे, सोपकेस ठेवायला आहे. त्याच्यानंतर हे टॅब आहे. टॅबमध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक ठिकाणी इथे रेड म्हणजे साईन आहे हॉट वॉटर आणि ब्ल्यू म्हणजे आहे कोल्ड वॉटरची साईन. सो तुम्हाला जस्ट हे असं मूव्ह करायचं आहे. या बाजूला मूव्ह केलं तर गरम पाणी येणार, या बाजूला मूव्ह केलं तर गरम पाणी येणार आहे, या बाजूला मूव्ह केलं तर कोल्ड वॉटर येणार आहे. तसंच सेम या टॅबला सुद्धा आहे. तुम्ही ज्या बाजूला हे कराल तसं शॉवरला पाणी येणार आहे. त्याच्यानंतर हा आहे बाथटब. हा माझ्या या बाजूला बघू शकता तुम्ही इथे बाथटब आहे, आर्विकची सीट आहे, त्याचा टेबल आहे फोल्डिंग आणि हा मी एक टॉवेल ठेवून देते नेहमी बेसिन वगैरे क्लीन करायला लगेच जर ओला झाला तर. आणि या बाजूला तर इथे वॉशरूम आहे असं. तर आता वॉशरूम मधून बाहेर पडल्यावरती त्याच्या लेफ्ट साइडला इथे मी तुम्हाला हीटरचं स्विच दाखवलं. त्याच्या बाजूला हा इंटरकॉम आहे. त्याचबरोबर हा असा आपल्याकडे जसा एमसीबीचा बोर्ड असतो ना तसाच आहे, फक्त हा पूर्ण लॉक इथे आहे ना ते असं बॅक करायचं आणि हे ओपन होतं. म्हणजे सहसा लहान मुलं कोणीही ओपन नाही करू शकत. आणि इथे त्यांनी पूर्ण नोटीस अशी लिहिलेली आहे कुठला स्विच कुठला आहे, त्याला कोड्स दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे दिसत असेल तर. आणि इथे पण एमसीबीला पण त्यांनी कोड्स दिलेले आहेत. आणि पुन्हा मग हा स्विच असा बॅक करून होल्ड करून बंद करायचा आहे. त्याच्यानंतर मग इथे आल्यावरती पुढे तुम्हाला किचन दिसेल. त्या किचनला हा पुन्हा लाईटचा स्विच आहे. इकडे प्रत्येक ठिकाणी त्याच्या आउटसाइडला त्याचा स्विच आहे. तर तुम्ही बघू शकता हा आहे किचन. किचन मध्ये जसे तुम्ही एंट्री कराल ना तसं या बाजूला लेफ्ट साइडला आहे फ्रीज. हे सर्व मी फर्निश केलंय, त्याच्यामुळे आमचं काहीच फर्निचर नाहीये, सर्व फर्निचर हे त्यांचंच आहे. तर तुम्ही बघू शकता हा फ्रीज आहे. फ्रीजच्या बाजूला इथे मी असा ट्रे ठेवते. आता माझी काहीच भांडी नाही, सगळं लावलेलं आहे मी आतमध्ये, त्याच्यामुळे हा ट्रे मी असा नितळत उभा ठेवते. इथे किचन सिंक आहे आणि इथे तुम्ही बऱ्याचदा कोपऱ्यामध्ये बघितलं असेल की पाण्याचा गॅलन असतो 20 लिटरचा, जो आता माझा संपला आहे. सो मी नेक्स्ट आता मला ठेवायचा आहे तर तो इथे असतो. इथे मी डोशासाठी पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते इथे दिसतंय. इथे मी छोट्याशा या हंड्यामध्ये ना त्याला काय बोलतात, पॉट बोलत असतील काय म्हणत असतील स्टीलचं, त्याच्यामध्ये मी जेवणासाठी सतत पाणी लागत असतं. सो मी ते भरून ठेवते. आणि हे जे मी पाण्याचा जो टँक असतो ना त्याचा हा डिस्पेन्सर आहे. हा चार्जिंग वरती आहे. हा तुम्ही चार्ज करायचा आणि हे असं बटन प्रेस केलं ना इकडून की इथून डिस्पेन्सर हा आहे, याने पाण्याचा फ्लो येतो. तर त्याच्यानंतर तसंच इथे हा पूर्ण असा या साईडचा किचन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मिडलला इथे माझ्याकडे इंडक्शन आहे. बऱ्याच जणांकडे स्टोव्ह असतो, तर इथे माझ्याकडे इंडक्शन आहे. हा सुद्धा त्यांचाच आहे, माझं काहीच फर्निचर नाहीये. तर त्याच्यामध्ये 4 आपल्याला कॉइल्स दिसतात. हा आणि त्याच्या खाली सुद्धा मायक्रोवेव्ह असतं. हा आहे मायक्रोवेव्ह, मोठा मायक्रोवेव्ह आहे. सो हे जे आहेत हे इंडक्शनचे रेग्युलेटर्स आहेत आणि हे जे आहेत हे मायक्रोवेव्हचे रेग्युलेटर्स आहेत. तर तुम्ही इथे कुठल्याही प्रकारची गॅस घ्या, म्हणजे स्टोव्ह वाला जसं बर्नर वाला जे आपलं असतं ते किंवा इंडक्शन, याला अटॅच मायक्रोवेव्ह असतं इकडे मोस्टली तरी. त्याच्यानंतर हे सर्व वरती तुम्हाला कॅबिनेट्स दिसत असतील. मी बाहेर जास्त काहीच नाही. इथे मला लागणारे सगळे रोजचे कप आहेत. त्याच्यानंतर मिठाचा डबा, साखरेचा, चहा पावडरचा इतकंच मी ठेवते. आणि जे म्हणजे लागणारे असे स्पायसेसचे डबे आहेत तेच मी खूप जास्त. आणि इव्हन जे ग्लासेस असतात, जार असतं काचेचं, कोणी पाहुणे आल्यावरती आपण वापरतो, ते सर्व मी बॉक्समध्येच ठेवते जेणेकरून ते त्याच्यावरती धूळ नाही बसत. आणि ते ज्युसर आहे
इथे ही चिमणी आहे, त्याच्यानंतर वरतीच पुन्हा सगळे कॅबिनेट आहे, स्टोरेज आहे. या बाजूला आर्विक आहे, त्याच्यासाठी हा स्पेशल हा प्लॅटफॉर्म आहे ना त्यांनी आर्विक साठी बनवलेला आहे, कारण तिकडे तोच असतो नेहमी ना, बरोबर आर्विक. तर आता इथून दाखवते मी तुम्हाला. सो हा असा कंटिन्यू पूर्ण एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या खाली पुन्हा स्टोरेज आहे. सर्व असं स्टोरेज आहे. हा कंटिन्यू पूर्ण. इथे मी कोपऱ्यामध्ये मिक्सर ठेवते, हा मी भारतातूनच आणलेला माझा मिक्सर आहे. त्याच्यानंतर या रोज सकाळी इकडे दिसणार, कारण मी त्याच्यामध्ये आर्विकसाठी पाणी बॉईल करते आणि रोज मी पाणी बॉईल करताना ओवा आणि अळशी त्याच्यामध्ये टाकून त्याचं वेगळं पाणी बॉईल करते, त्याच्यामुळे तो तुम्हाला इथे नेहमी दिसणार. तर इथे आपला स्पायसेसचा डब्बा वगैरे असं सर्व. तर हा कंटिन्युटीमध्ये असा प्लॅटफॉर्म आहे जिथून आपल्याला हॉलचा व्ह्यू सुद्धा दिसतो. सो मी स्पेसिफिकली मंदारला सांगितलं होतं की मला इकडचं लेआउट माहिती होते की असाच रूम पाहिजे की मला आर्विक काय करतोय हॉलमध्ये हे नेहमी दिसेल, कारण की बाल्कनी आहे तर इथे मुलांची खूप जास्त आपल्याला केअर करावी लागते. पण तसं काही नाही. वॉल या प्लॅटफॉर्मवरती आणखी एक छोटा मायक्रोवेव्ह आहे जो मी हा जास्त करून यूज करते. इथे मी माझे जे काही फ्रुट्स आहेत आणि मस्त मी असा छोटासा फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे. इथे मला लागणारे टिश्यूज आहेत आणि इथे मी छोटासा कॅलेंडर ठेवलेला आहे. सो आणि त्याच्याच खाली इथे वॉशिंग मशीन आहे ऑटोमॅटिक. आणि हा सेम लेआउट तुम्हाला सगळ्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये दिसणार आहे. असाच सगळीकडे असतो. असं सगळं सेम स्टोरेज, सेम वॉर्डरोब, सर्व सेम असतं. हा जा ठेव जा. सगळीकडे असं सेम असतं. 1 BHK मध्ये फक्त ह्याच्यापेक्षा डबल एरिया असतो, ह्याच्यापेक्षा डबल किचन असतं. तर हा असं झाला किचन, तुम्ही बघू शकताय. आणि मग किचन मधून बाहेर पडल्यावरती ही झाली एंट्री. या बाजूला झालं किचन, या बाजूला झालं वॉर्डरोब, तिथे वॉशरूम आहे. हा आहे तो हॉलच्या लाईटचा स्विच आहे आणि हे एसी कंट्रोल करण्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता इथून तुम्ही टेम्परेचर, फॅन वगैरे सगळं ऍडजस्ट करू शकता, असं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला वरती इथे असं विंडो सारखं दिसत असेल तर ते चिलर आहे. चिलर जे मी म्हणते ते म्हणजेच एसी इथे. आणि इथे तुम्हाला दिसेल आतमध्ये आल्यावरती इथे आहे किचन हॉल. तर हॉलमध्ये मी काय केलंय तर मी भारतातून येताना अमेझॉनवरून मी छोटासा असा देवारा मागवला होता. हा फोल्डिंग आहे, आरामात एकदम कॉम्पॅक्ट होऊन येतो हा. सो मी हा देवारा मागवला होता. तर हा खूप नाजूक आहे, त्याच्यामुळे मी त्याला कुठेही भिंतीवर लावू नाही शकत. आणि मोस्टली आम्ही इथे ठरवलंच आहे आपण कुठेही हँगिंग काय करायचं नाही खेळे मारून. त्याच्यामुळे मग मी हा डायनिंग टेबल आहे ऍक्च्युली, पण ह्याच्यावरती मग मी हे आसन अंथरून इथे हा देवारा मांडून देव ठेवलेले आहेत. देवांमध्ये आपले गणपती बाप्पा आहे, त्याच्यानंतर आमचं कुलदैवत खंडोबा देव आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी देवी आहे, त्याच्यानंतर श्रीकृष्ण आहे आणि स्वामी आहे, स्वामी समर्थांची मूर्ती. आणि हे आमचे गुरु आहेत पंत, त्यांचा फोटो आहे. त्याच्यानंतर हे आता मी इथे गिफ्ट दिसत असेल तुम्हाला, संध्याकाळी आम्हाला बिल्डिंगमध्येच बर्थडे पार्टीला जायचं आहे, गिफ्ट दिसतंय तुम्हाला. सो या बाजूला हा असा टेबल आहे. हे एक आर्टिफिशियल प्लांट आहे इथे. अरविजा या बाजूला इथे छोटासा सोफा आहे 2 सीटर आणि हा टेबल आहे. त्याच्यावर मी मस्त असं टेबल क्लॉथ टाकलेलं आहे, जे असं प्लास्टिक सारखं आहे, त्याच्यामुळे आर्वी खूप खराब करतो सगळं. इव्हन सोफ्यावरती पण मग मी रोज क्लीन करते ते सगळं. त्याच्या बाजूला एक साईड टेबल आहे आणि आता साईड टेबलवरती आर्विकने आज केलेली ऍक्टिव्हिटी आहे स्कूलमध्ये, ते मी दाखवते. तर त्याने हे लीफ पेंटिंग केलेलं आहे, लीफ प्रिंटिंग केलेलं आहे त्यांनी आज स्कूलमध्ये. आणि मस्त असं प्लेटवरती त्यांनी फ्लावर केलेलं आहे. खूप छान करतो तो, ड्रॉइंग त्याचं छान आहे. ह्याला हे करण्यासाठी त्याला टीचरने हेल्प केली असेल नक्कीच. आणि मग प्रत्येक सॅटर्डेला आहे ना त्यांनी वीकली पूर्ण केलेलं जे काय ऍक्टिव्हिटीज असतात, जे काय असतं ते टीचर सर्व देते, हँडओव्हर करते आपल्याला. आणि मग मी ते अशा फोल्डरमध्ये आहे ना सर्व घालून ठेवून देते. त्याच्या मेमरीज मी आपल्याला साठवता येतात
आणि त्याच्यानंतर मग इथे त्याची स्कूल बॅग आहे. हा आहे बेड, जो की आमच्या तिघांसाठी इनफ आहे. तर स्टुडिओमध्ये तुम्हाला सोफा आणि बेड या दोन्ही गोष्टी एकत्रच हॉलमध्ये दिसतील. त्या बाजूला सुद्धा साईड टेबल आहे आणि तुम्ही बघू शकताय क्रिसमस ट्री आणलेला आहे, कारण आर्विकला भरपूर आवडतं क्रिसमस ट्री. तर मी त्याच्यासाठी क्रिसमस ट्री आणले आणि अर्ध डेकोरेट झालेलं आहे. मी नक्कीच नंतर शेअर करेन पूर्ण डेकोरेट झालं. इथे आर्विकच्या 2 सायकल्स आहेत, एक स्कूटर आहे, एक सायकल आहे. आणि असा हा इथे तुम्हाला हा लुक दिसत असेल. आणि माझ्या या साईडला इथे काय काय आहे तुम्हाला दाखवते. तर हे आहे आर्टिफिशियल प्लांट, त्याच्यानंतर हा टीव्ही आणि टीव्ही इथे तुम्हाला हे सगळं दिसत असेल. एक मी छान असं छोटस फ्लावर पॉट ठेवलेलं आहे, फ्लावर वास आहे. हा मी असा क्लॉक आहे डिजिटल आमचा, जो कनेक्टेड असतो 24 तास, तर तसाच तो चालेल. तर हा सेटअप बॉक्स आहे. हा मंदारने असा आणलेला आहे ना की म्हणजे आम्हाला ऑल ओव्हर वर्ल्डचे सर्व चॅनल्स दिसतात. तुम्हाला कुठल्या देशाचं, कुठल्या त्याच्यानंतर कुठल्याही लँग्वेजचं तुम्हाला चॅनल बघायचं असू दे, तो ह्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर हे वायफाय कनेक्टर वगैरे सर्व इथे आहे. सो म्हणजे आम्हाला ऑल ओव्हर वर्ल्डचे सर्व चॅनल्स आम्हाला या सेटअप बॉक्स मुळे दिसतात. हे आर्विकने स्कूलमधून आज पुन्हा एकदा एक छान त्याचं प्लांट लावलं होतं, ते ग्रो झालंय मस्त. तर टीचरने आज त्यांना ते सर्व सुद्धा दिलंय, कारण या वीकची ऍक्टिव्हिटी होती ही. तर मस्त असं त्यांनी प्लांट लावलं होतं स्कूलमध्ये. मग ते कसलं लावलंय ते मी त्याला विचारलं, त्याला कळत नाही, ते मी टीचरला विचारेन. सो या बाजूला तुम्हाला दिसत असेल टीव्ही आहे, त्याच्या बाजूला माझा ट्रायपॉड आहे, चेअर आहे, चेअर 2 आहे, पुन्हा एक टेबल आहे. हा जो आहे तो स्टडी टेबल म्हणू शकता किंवा ऑफिसच्या कामासाठीचा टेबल म्हणू शकता. आणि त्याच्या खाली ना मी आर्विकचे हे मी भारतातून येतानाच घेऊन आली होती फोल्डिंग. त्याच्यामध्ये एकामध्ये खेळणी ठेवतो आम्ही आणि एकामध्ये असं काय वॉशिंग क्लोथ्स असतात ते सर्व ठेवतो. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल 2 मिरर दिसत असतील तुम्हाला. आणि त्याच्यासोबत मी छोटे छोटे माझे जे पण मला रोजचे लागणारे जे काय क्रीम, पावडर, ऑइल वगैरे जे असतं ते सर्व कोम वगैरे ते आम्ही इथेच ठेवून देतो. बाकी सगळं मी वॉर्डरोबमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवते, जे मला कधीतरीच लागतं ते. सो हा असा आहे हॉल. त्या बाजूला किचन आणि मग हा असा सोफा, बेड, तिथे कॉर्नरमध्ये देवाचा टेबल ठेवलेला आहे मी इथे. हे असं ही पूर्ण स्लाइडिंग आहे बाल्कनीची. तर तुम्ही बघू शकता बाल्कनी तुम्हाला पूर्ण दिसत असेल व्यवस्थित. खूप मोठी बाल्कनी आहे, म्हणजे अक्षरशः लोक ह्याच्यामध्ये पण प्रकार येतात. म्हणजे अशी याच्यामध्ये पण बरेच प्रकार येतात की अशी तिथे समोर बघू शकता तुम्ही की अशी छोटी वॉल असते, मध्ये एक मोठी फक्त विंडो असते, पूर्ण वॉल असते. सो म्हणजे क्लोज बाल्कनी. छोट्या विंडोवाल्या पण असतात, म्हणजे तो एक ऍज अ 1 BHK होऊन जातो, कारण एवढा मोठा स्पेस आहे. तुम्ही बघू शकता बाल्कनी खूप मोठी आहे. इथे तुम्हाला घरामध्ये पण आणि बाल्कनीमध्ये पण असं ड्रेनेजसाठी, म्हणजे पाणी ड्रेन होण्यासाठी जर वॉश केलं तर दिसेल तुम्हाला. इथे क्लोथ ड्रायरचं ते हेच आहे. त्याच्यानंतर इथे मी छोटेसे झाड, इथे मी थोडीशीच मी अजून झाडं लावली आहेत, खूप लावली नाहीये. इथे तुळस लावलेली आहे मला. तुम्ही बघा मी इथे सीड्स टाकले होते, बिया टाकल्या होत्या तुळशीच्या, मस्त छान आलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी झेंडू लावलेला आहे आणि हा आर्विकने लावलेली छोटीशी तुळस आहे ह्याच्यात. हा, आणि तुम्ही बघू शकता आर्विकने आठवण केलेली आहे, मम्मा पापड दाखव. तर तुम्ही बघू शकता पापड खूप छान सुकले. त्याच्यानंतर मग मी ते प्लास्टिक मधून प्लेटमध्ये काढलेले आहेत. इथे मी असं डस्टर ठेवते, म्हणजे गॅलरीतून पाय पुसून घरामध्ये जाता येतं. आणि तुम्ही बघू शकता समोर सेम अशाच या पिंक बिल्डिंग्स म्हणतात त्याला, सगळ्यांच्या कलरवरून. तर असं छान असं खालचं क्लायमेट तुम्हाला इतकी हवा आहे, भरपूर हवा आहे. बाहेर काहीच नाही, अगदी कुंडी पडून आहे ना त्याची माती मी तिसऱ्यांदा सकाळपासून क्लीन केलेली, इतकी हवा आहे. खाली तुम्हाला खूप रेस्टॉरंट, खूप मोठा पॅसेज एरिया दिसेल. सो इथून तुम्हाला घर असं दिसेल पूर्ण. सेम लेआउट सगळ्यांचे असतात.
तुम्ही हा जो स्टुडिओ अपार्टमेंट बघितला तर ऑलमोस्ट सगळीकडे सेम असतो, फक्त काही ठिकाणी बॉक्स किचन असतो किंवा क्लोज बॉक्स, असा माझा जो असं बॉक्स किचन आहे तसा असेल, किंवा वॉक इन किचन म्हणजे जस्ट एक प्लॅटफॉर्म छोटासा एवढा असतो. 2 ते 3 प्रकार असतात प्रत्येक लेआउटचे, बाल्कनीचे, किचनचे असे. संध्याकाळी आम्ही आलो आहोत शेजारच्या घरी, जिथे राहते छोटीशी परी धान्या, जिचा आज आहे बर्थडे. आणि तुम्ही बघू शकता बर्थडेसाठी किती मुलं आहेत. ही फक्त एका फ्लोअरची मुलं आहेत. सेलिब्रेशन खरंच खूप छान होतं, खूप छान अरेंज केलं होतं सर्व. जेवणामध्ये पण मुलांचे आवडीचे मेनू होते, जसे नूडल्स, मंचुरियन, फ्रेंच फ्राईज वगैरे. आणि सगळी मुलं तितकीच एन्जॉय करत होती, मस्त खेळत होती, डान्स करत होती. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या दुबईच्या घराची टूर दाखवली. तर असं छोटंसं साधं सिंपल असं माझं घर आहे. मी कुठेही राहिले तरी मला भारतीय पद्धतीनेच राहायला आवडतं. सो तसंच तुम्हाला साधं सिंपल आणि नीटनेटकेपणा माझ्या घरामध्ये दिसला असेल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय. टेक केअर. टेक केअर. बाय बाय.